नमस्कार मित्रमंडळी, अशा प्रकारे आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही बनवतोय रेसिपी काय ग पनीर. आम्ही एकतर असं थांब एक मिनिट तुम्ही आपण इंट्रोडक्शन देऊया. आम्ही एकतर आधी ती होती स्टार्टिंग, मग मध्येच मी. आम्ही येऊ दे ना, ठीक आहे. आम्ही एकदा बनवलेला आम्ही पनीर राईस, दुसऱ्यांदा बनवलेला आम्ही कसला सोयाबीन राईस. आज आम्ही दोघांचं कॉम्बिनेशन पनीर सोयाबीन राईस बनवायचा प्रयत्न करणार आहोत. त्या प्रयत्नांना यश मिळतंय काय बघूया आपण या व्हिडिओमध्ये. आज तुम्ही जर आम्हाला तुम्हाला जर बघायचं असेल आमचा हा राईस कसा बनतो तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. कुठे गेलास तू? दीदीन सगळं असं रेडी करून घेतलंय बघा. असं लसूण सोला जावा फटाफट दोघांपैकी कोणीतरी. माहिती काय झालं, पनीरच्या जागेवरती डोसा बनतोय. जेवणाला काय काय भेटते ह्याच्याबद्दल काही अजून म्हणता आता पत्ता नाहीये. अचानक दीड घरात तर आपल्याला नेऊ नाही शकत मी. पण घड्याळात वाजले 1:30 आणि आमच्याकडून डोसे बनवून घेतले जात आहेत. तुम्हाला काही अंदाज आहे का काय चाललंय आमच्या घरामध्ये? कारण आम्हाला काहीच अंदाज नाहीये. स्वतःच्या हाताने तेल टाकणार आहे का तू टाकलास? नाही गाईस, तुम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग बघू शकता तिचे. तुम्हाला समजलेलं आहे असंच सिंपती जमा करते. सिंपती कोलगेट लाव श्रुती, असं हे लाव तुझं पांगीत. मला ते जळजळ येते काढायला येतं मला. बोरोलीन लाव लावा बोरोलीन. गेली ते पण मम्मीकडे गेली ते लावायला. देवा किती सिंपती जमा करते रे. शी काय सोनू यार, आपलं काय प्लॅनिंग होतं? हे काय करतोस तू? काय आता डायरेक्ट सुरू करणार आहे ब्लॉग. मध्येच तुम्हाला सुरुवातीला डोसा दिसेल. नंतर काय आहे मेन्यू सोनू? काय तो पनीर घोटाळा, पनीर काय पनीर सोयाबीन पनीर राईस. टाकली तुला सन्नाटा फील होत असेलच ना? तो सन्नाटा आहे. कसं होतलं काय केलं स्क्रीन मध्ये मला आलतो बघा. मम्मीने मला सर्व कापत असणार आहे म्हणून मला असा कॅमेरा आवडत नाही. आज आम्ही बनवतोय पनीर आणि सोयाबीन पनीर राईस मिक्सचर. तुम्ही ऐकलं असेल मित्रमंडळी की पनीर राईस फक्त सोयाबीन राईस, पण आज आम्ही बनवतोय पनीर आणि सोयाबीन राईस. हे दीदीने जे काही घाणगिरी केलं नाही ते बघू शकता तुम्ही. बघा काहीतरी केलंय तर काय माहिती आम्हाला काय बनवून लागते ती. आपण रेसिपी नक्कीच पुढे कंटिन्यू बघूया. आणि सुरुवात करतोय बनवायला कारण की आपण टाइमपास करतोय. छोटी पण टाइमपास करते. छोटीला डोसा खायचाय म्हणून ती टाइमपास करते. सोनूने डोसा खाण्यामध्ये टाइमपास लागलेला. मंडळी तेजपत्ता वगैरे कुठे गेला तो यूज केलेला शिजताना तोच टाकायचा आपल्याला. फक्त आम्हाला मध्ये मध्ये झटके देते. तर मंडळींना काय टाकताय ते सांगा जरा. तेल टाकलेलं आहे मंडळी. त्यानंतर आपण तेलच्या जागेवरती बटर घी पण तुम्ही वापरू शकता. तेलच्या जागेवर तुम्ही बटर तूप घी एकच आहे बाबा. आज बोलायला काय पब्लिकला तुम्ही चीज सोडून बाकी सगळं वापरू शकता ना सोनू? येस, यू आर राईट. तुम्हाला जर चीज पाहिजे तर तुम्ही पनीर सोयाबीन चीज बिर्याणी करू शकता. तेल तापलेलं आहे तर आपण तेलामध्ये टाकणार आहोत लसूण आणि तेजपत्ता वगैरे. राई जिरं नाही टाकायचं बाळा. थोडं टेस्ट येतो. नाही टाकायचं अजिबात नाही. मला नाही आवडत काय अजिबात टाकायचं नाही. आपण तेजपत्ता टाकतोय. आम्ही गपचूप मागे टाकू. म्हणून मी येत नाही बघा. तो राईस मधलेच आहे म्हणून तसा ओके. लसूण टाकून झाल्यानंतर जे दाखवली जाते
तुम्ही जरा दुसरा फोन घेऊन त्याच्यामधनं व्हिडिओ घ्या. ए दिसतंय श्रुती ते नको ना एवढं. कांदा असा उभा कापायचा. कांदो चिरून घेतलोय आणि आता कांदो लाल टाकतो. झालाय. लसूण 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 भाजी गेली. कांदो टाकतो तेव्हा आता कांदा आम्ही टाकायचा. हे व्हिडिओ घे ना त्याच्यामध्ये लसूण किती वाजले दाखव. ठीक आहे, बघतील ते करतील त्यांच्या त्यांच्या मनाचं, आपल्याला कसं ऐकतायत. चली आता आम्ही कांदो टाकलं, पहिलं काय टाकलं, तेल टाकलंय, त्यानंतर आम्ही त्यामध्ये लसूण टाकलंय, लसूण शिजवलंय, गरम मसाला टाकलंय आणि आता कांदा भी टाकलोय आणि कांदो शिजतोय आता. किती पाणी दिलं तांब्यावर दिलं. करत ठेवलो. कांदा. भाजलंय मला आणि तुम्ही लोक असं करताय. गाईज दीदी गेली आता खायला, पुसायला. ठुसायला गेले दीदी, ठुसायला. आम्ही इथे उभं राहून कामं करतो, तुम्हाला इथे लागलंय तरी पण मी इथे उभं राहून हे सगळं जेवण बनवते. आणि ही खायला तिथे गेली डोसा बनवताना तर मला लागलं आणि डोसा खायला जाऊन तिथे बसली बघा. कसं इंजली डोसा. आई डोसा. पाणी हवंय श्रुती दे ना. आई अण्णा, पाणी पाहिजे. आई अण्णा पाणी पाहिजे, तुझी बाई पाणी पाहिजे अण्णा. कांदा शिजतोय गाईस त्याला टाइम लागेल. मंडळी. स्नॅप काढत नाही. ह्याच्या आधी तुम्हाला येईलच. ह्याच्या आधी येईल की ह्याच्यामध्येच येईल. ह्याच्या आधी तुम्हाला सिद्धिविनायकचा ब्लॉग हा ब्लॉग कधी येईल काय सिद्धिविनायकला माहिती. गेलेलो. आम्ही आज सकाळी सिद्धिविनायकला गेलेलो. मला ह्याच्यामध्येच बॉडीगार्ड बघू शकता येईल guys की नाही आमचा. माहित ना. आमचा बॉडीगार्ड बघू शकता घरातला, केवढी मोठी बॉडी आहे. तरी फरक नाही. बिलकुल स्नॅप काढत नाही, उलट तुम्हाला जेवणाच्या टोपाच्या जवळचे व्हिडिओज भेटतील. ह्या दोघ जणांना असं फिरत राहणार आहेत ते दोघं जण. मी जेवणाच्या टोपात आतमध्ये काय शिकते. बाबा 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 दोघंही सोडून गेला जाऊन. कुणाला भेटायचं मी? काय झालंय? टेन्शन मध्ये येतील मंडळी आपली. आणि तुका कसा माहिती? हे आल्यावर दिला असता तर 20 रुपये तुपाला चिटकणार नाही याची खात्री घ्यावी. तेलाचे प्रमाण बघितलं, ही अशीच केस मुरडत असते. टोमॅटो ऍडेड 1 1 1. आपण आता हे टाकूयात, काय बोलतात ते, पनीर घोटाला. पनीर सोयाबीन घोटाला टाकतोय आता आपण. मसाले, मसाल्याचे निर्णय वापरून मी आधी सांगू शकतो. मॅगी मसालो, गरम मसालो. आता म्हणजे शिजायला नाही द्यायची. भाजी शिजली आहे, सोयाबीन पनीर. आपण शिजवून घेतो. पनीर पनीर शिजलेलंच असतं बाळा. काय राइस लो, हम थोड़ा थोड़ा राइस डालेंगे. आन आन आन. थोड़ा थोड़ा सा पसरवूयात आणि थोड़ा थोड़ा हलवूयात. इथे टेको, मला टेको. चला तो असाच काढलास ना तो पनीर. मी मिक्स केलं का? नाही बोचन बाजून नको. थांब आता, तू खाली मिक्स करते तोपर्यंत तू हा मिक्स कर. मला खूप झोप येते गाईस. कोथिंबीर टाकून हलवतोस तेव्हा जास्त हलवू नका, पनीर सगळं मिक्स होणार. कोथिंबीर. आता अशा हलवून प्रकारे दीदीने खूप सुंदर राईस बनवलेला आहे. खूप छान वासही येतोय. ठेवून झोपलो. मला जशी सांगत होती कोण ऐकत नाही. खूप सुंदर असा खूप सुंदर पनीर राईस झालेला आहे रेडी.
तुम्ही बघू शकता खूप चांगला सुगंधही येतोय आणि पनीर आणि सोयाबीन राईस आहे हा मिक्स. मी पहिल्यांदा ट्राय केलाय. त्याचा आम्ही रिव्ह्यू पण तुम्हाला दाखवू. खूप सुंदर असा राईस झालेला आहे. सोयाबीन ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त पनीर राईस किंवा फक्त सोयाबीन राईस असंही बनवू शकता. हे मस्त आहे ना. तुम्ही पण ट्राय करू शकता अशा प्रकारे ही रेसिपी. खूप छान असा राईस झालेला आहे. मम्मीने मिक्स भात घेतलेला म्हणून तो असा दिसतोय. चला मग अशा प्रकारे तुम्ही असा राईस बनवा आणि खाऊन बघा. छान आहे ना. ठीक आहे. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया लवकरच. बाय.